पंतप्रधान मोदी म्हणाले की आज मानवतेसमोर अनेक मोठी आव्हाने आहेत. आधी कोरोना आला, त्यानंतर युद्ध सुरू झाली आणि आता ऊर्जा संकट निर्माण झाले आहे. जर ही परिस्थिती लवकर सुधारली नाही तर गेल्या दशकातील सर्व उपलब्धी नष्ट होऊ शकतात. पश्चिम आशियातील संघर्ष, कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि जागतिक अस्थिरतेमुळे ऊर्जा सुरक्षेवर गंभीर परिणाम होत आहेत. यामुळे अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेवर ताण निर्माण झाला असून विकासाचा वेग मंदावण्याची शक्यता आहे, असे पंतप्रधान यांनी स्पष्ट केले आहे. पंतप्रधानांनी सांगितले की 12 वर्षांपूर्वी देशात 500 पेक्षाही कमी स्टार्टअप्स होते. आज ही संख्या 2 लाखाहून अधिक झाली आहे. 2014 मध्ये भारतात केवळ 4 युनिकॉर्न कंपन्या होत्या, तर आता त्यांची संख्या सुमारे 125 पर्यंत पोहोचली आहे. कोरोना महामारीनंतर सुरू झालेली युद्ध आणि वाढती जागतिक अस्थिरता यामुळे मागील अनेक दशकातील विकास धोक्यात येऊ शकतो आणि मोठ्या प्रमाणावर लोकसंख्या पुन्हा गरिबीत ढकलली जाऊ शकते, असा गंभीर इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला. नेदरलँडमधील द हेग येथे भारतीय समुदायाला संबोधित करताना मोदींनी जगासमोर ऊर्जा संकटाबाबत चिंता व्यक्त केली आहे.